इथे लालबागचा राजा लावलाय जो की 15 फूट असणार आहे. 13 फुटाचा बाप्पा या खूप हैदराबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, गुजरात, बडोदा सगळीकडे महाराजा जो की 10 फुटाचा असणार आहे. आणि याचं 10 फुटापर्यंत आहेत मूर्त्या. प्रभाव लावून 14 फुटापर्यंत जातात, 13-14 फुटापर्यंत. गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आलो ना तांबडशेतमधल्या एक हिडन वर्कशॉपमध्ये, जिथं आपल्याला बघायला मिळणार आहेत खूप मोठे मोठे बाप्पा. माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे बाप्पा लावलेले आहेत. तर आज आपण तेच बघणार आहेत. चला माझ्यासोबतच. आणि मंडळी आपण समोरच बघू शकता इथे लालबागचा राजा लावला आहे जो की 15 फूट असणार आहे, बघू शकता. आणि या साईडला एक चिंतामणी जो की 12-13 फुटाचा बाप्पा. ह्या खूप असे दोन्ही मोठे मोठे बाप्पा आहेत. आणि कुणाल तिथे गेला बघा, कुणाल किती छोटा दिसतोय बाप्पाच्या समोर, बघू शकता. कुणाल फक्त बाप्पाच्या मांडीपर्यंतच लागते. खूप मोठा गणपती बाप्पा या ॲक्च्युली आहे ना, पूर्ण येतच नाही कॅमेरामध्ये. आणि बघू शकता बाप्पाचा जो फेस असणार आहे ना, बघा किती मोठा असा फेस आहे बाप्पाचा, एकदम ब्रॉड. आणि जी बाप्पाची जी पेंटिंग वगैरे बघताय तुम्ही, एकदम मुंबई स्टाईल पेंटिंग आहे. म्हणजे कशी माहिती आहे काय, बघा हे जो बघताय ना तुम्ही, जो बाप्पाचा जो शाईन मारतो ना बॉडी कलर, तसा म्हणजे मुंबई स्टाईलचा त्याला बोलतात. हा बॉडी कलर जो आहे खूप शाईन मारतो गणपती बाप्पा असा असणार. प्रॉपर लालबागच्या राजासारखा वर्क केला आहे. बाप्पाचे डोळ्यांची तुम्ही आखणी वगैरे बघू शकता, छोटे छोटे बाप्पाचे डोळे. बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा बघू शकता, जशी ओरिजिनल जसं असते ना, हे बघा तसं बाप्पाला डिझाईन केला आहे. असा असणार आहे बाप्पाचा पूर्ण लुक. बाप्पाच्या अंगावरती ना ग्रीन कलरचा शेला टाकलेला आहे, येलो कलरचा धोतर आहे आणि पूर्ण अशी प्रभावळ असणार आहे बाप्पाची. बघा किती मोठे आहे. हा ना 15 फुटाचा बाप्पा आहे आणि खूपच असा युनिक आणि गोड गणपती बाप्पा दिसतोय. आणि इकडे पाहताय तुम्ही चिंतामणी जो की 12 फूट असणार आहे, असा लुक असणार आहे बाप्पाचा. हा बघू शकता, खूपच असा मोठा गणपती बाप्पा दिसता. आणि चिंतामणी जो आहे ना एकदम असा भव्य वाटते, कारण की ती त्याची पाठची जी प्रभावळ बघते ना, बघा एकदम अशी सिंहासनासारखी आणि एकदम ब्रॉड आहे अशी. सो खूपच मोठा गणपती बाप्पा दिसतो. त्याचा फेस बघू शकता तुम्ही चिंतामणीचा. असा असणार आहे प्रॉपर गणपती बाप्पा. बाप्पाच्या हातातला जो राजदंड बघता ना, तो सुद्धा बघा किती मोठा असा राजदंड दाखवलेला आहे. आणि इथे बाप्पाच्या याच्यावरती जांभळ्या कलरचा शेला टाकलेला आहे अंगावरती आणि ऑरेंज कलरचा धोतर येणार आहे. मग प्रॉपर चिंतामणी ॲज इट इज, जसाच्या तसा चिंतामणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता हा बाप्पा जो आहे पूर्ण स्टँडिंगमध्ये बाप्पा असणार आहे. हा कोणताही माहीत नाही, पण याला जॉईंट वगैरे करून ठेवला हा बाप्पा. हा पण एक जवळजवळ 7 ते 8 फुटाचा बाप्पा असावा हा. आणि अशा साईडला बघते हा बघा महाराजा जो की 10 फुटाचा असणार आहे. याच्या मागे प्रभाव लावले ना की खूपच असे मोठे दिसतात हे गणपती बाप्पा, खूपच सुंदर असे आहेत. हा एक 10 फुटाचा आहे सध्या तरी. प्रभाव लावल्यावर तो आणखी मोठा होऊ शकतो बाप्पा. आणि हा इकडं आहे तेजूकायाचा राजा, बघू शकता. ओ माय गुडनेस, किती भव्य आणि प्रशस्त असं बाप्पा आहे. मला ॲक्च्युली ना खूप लांबून शूट करावं लागतं बाप्पांना पूर्ण कवर करण्यासाठी. आणि ज्या बाप्पाचे तुम्ही हात वगैरे जे बघताय ना, बघा किती असे ब्रॉड दाखवले आहेत. जवळून दाखवतो, हे बघा अशा बाप्पाचा असा हात दाखवला, खूपच असं ब्रॉड आहे आणि खूप सुंदर गणपती बाप्पा आहे. हा तेजूकायाचा राजा असणार आहे. हा असा जवळजवळ 10 फूट आहे. याच्यावरती प्रभाव लावले ना जवळजवळ तो 12-13 फुटाचा असा बाप्पा होऊ शकतो. आणि आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहोत आतमध्ये कोणते कोणते बाप्पा आहेत. आपल्याला इथूनच आतमध्ये जायला लागणार आहे. आणि आतमध्ये काम चालू आहे त्यांचं गणपती बाप्पांचं. ओ माय गुडनेस, इथे सर्व मोठे मोठे बाप्पा असे लावलेले आहेत, बघू शकता आपण. इकडे त्यांचं कामसुद्धा चालू आहे बाप्पाचं. लालबागचे राजा वगैरे खूप असे गणपती मोठे मोठे लावलेले आहेत. इकडे दादांचं कामसुद्धा चालू आहे. आणि ह्या साईडला बघू शकता, हे बघा इकडे सुद्धा लालबागचा राजा लावला आहे. इकडे चिंतामणी आहेत, जे की 2 पेंटिंग केलेले चिंतामणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडे दादांचं कामसुद्धा चालू आहे. ओ माय गुडनेस, हा तर कृष्णवाला गणपती बाप्पा आहे. त्याचं जॉईनिंगचं वगैरे काम चालू आहे, सर्व पॅचिंगचं वगैरे काम चालू आहे तिथे. दादा किती फुटाचा गणपती आहे? 10 फीट काय, ओके. 10 फुटाचा गणपती बाप्पा असणार आहे. आणि याच्यावरती प्रभाव वगैरे वेगळी लावून येईल ना अजून? प्रभाव लावून हा 12-13 फुटाचा हा कृष्ण अवतारी बाप्पा आहे. खूपच सुंदर असा बाप्पा असणार आहे हा. तर अगोदरच एवढा भारी दिसत नाही, खरंच काय सांगू. या साईडला बघू शकता चिंतामणी वगैरे बाप्पा आहे तिकडे लावलेले. आणि आतमध्ये पूर्ण काम चालू आहे.
आणि इथे बघू शकता इथे बाप्पांचे पार्ट्स आहेत जे की जॉईंट नंतर करतात. हे बघा जे लोड वगैरे तुम्ही बघता नाही बघा अशा प्रकारे लावले आहेत. इकडे लोड, इकडे ते पायाची गादी वगैरे बाप्पाची आहे आणि अशा प्रकारे सर्व पार्ट्स आहेत बाप्पाचे जे की आपल्याला खूप चांगल्या प्रकारे असेंबल करून देत आहेत ते. आणि इकडे सुद्धा सर्व बॉडी पार्ट्स लावले आहेत. तिकडे डाय वगैरे आहेत, साचे वगैरे तिकडे आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण बघतोय इकडे आखणीचं काम चालू आहे गणपती बाप्पांचं. आणि इकडे बघू शकता इथं बाप्पांची आपल्या आखणी चालले. दादा काय करताय आपण? डोळ्यांचं काम चालू आहे दादांचं. दादांची आखणी बघू शकता आपण सुंदर प्रकारे इथे आपल्या आखणीचं काम पाहायला मिळतंय. दादा कधीपासून करताय? हो माय गुडनेस, 15 वर्षापासून दादा एक काम करतात आणि अतिशय सुंदर काम आहे दादांचं. दादा नाव काय आपलं? समीर. ओ माय गुडनेस, खूप दादांचं काम चांगलं पाहताय आपण आणि खूप त्यांचा हात असा बसला आहे. 15 वर्षाचा त्याला अनुभव आहे. आणि बघू शकता दादांची लिखाईचं काम चालू आहे. खूपच सुंदर असं काम करतात दादा. आणि मंडळी तुम्ही बघू शकता एकदम स्मॉल साईजमध्ये चिंतामणी पाहायला मिळतं. आपला 1-2 फुटाचा चिंतामणी असणार आहे. मी जर आतापर्यंत बघितलं हा क्यूट गणपती बाप्पा वाटते मला, कारण की काय माहिती का चिंतामणी एवढ्या छोट्या ह्याच्या अवतारामध्ये मी बघितलाच नव्हता. हा हे बघा 2 फुटाचा बाप्पा असणार आहे आणि पूर्ण डिटेलिंगवाला बाप्पा आहे. बघू शकता बाप्पाचा हात वगैरे इथे असं तो राजदंडासाठी जसा बाप्पाचा हात आहे तसा पाठची प्रभाव वगैरे बघू शकता. त्याच्यावरती नाही बघा चिंतामणीचं नामसुद्धा तिथं आपल्याला पाहायला मिळतो. खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे जो की 2 फुटाचा चिंतामणी असणार आहे. हा बॉडी पार्ट्स बाप्पाचे आपल्याला इथे पाहायला मिळतील. खूपच सुंदर आणि असं मोठा वर्कशॉप आहे जो की तांबडशेतमध्ये लोकेटेड आहे आणि एकदम असं बोलू शकतो की हिडन वर्कशॉप आहे. आणि मंडळी आता आपण समोर बघते बघू शकते लालबागचा राजा जो की किती भव्य आणि प्रशस्त बाप्पा आहे. पूर्णपणे असं बाप्पाचे ना हे बघा जॉईनिंगचं काम चालू आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा हे बाप्पाचे ना जॉईंट्स आहेत, हाताचे जॉईंट्स आहे. इकडे बघा टेकून ते सुद्धा लावले आहे. पाठचा हात आहे हा. ह्या सर्व असं जॉईंटचं काम चालू आहे. इकडे बघू शकता इथे सुद्धा सर्व जॉईनिंगचं काम चालू आहे बाप्पाचं. इकडे सुद्धा टेकू दिलेलं आहे बाप्पाला. अजूनपर्यंत याचं काम पूर्ण झालं नाही. आणि नंतर हा बाप्पा कसा दिसेल, कारण की हा बाप्पा आहे ना मला अगोदरच सांगताना ना असं वर करून सांगावं लागते. आणि याच्यानंतर मग प्रभाव वगैरे लावली ना किती मोठा दिसेल हा बाप्पा, कारण की हे बघा इथेच सर्व याच्या प्रभावली ठेवलेले आहेत आणि हे प्रभावलच किती मोठे आहे बघा. आणि हे जर याच्यावरती जर चढवली ना तर ती अजून किती वरती जाईल. म्हणजे हा मला सोडा हा 15 फुटापेक्षा जास्तचा बाप्पा असणार आहे. हा खूपच भव्य असा बाप्पा दिसतो आपला लालबागचा राजा. हे आता आपण पाहतोय जय मल्हार गणपती बाप्पा. बघू शकता किती भव्य आणि प्रशस्त बाप्पा आहे हा. खूपच गोड गणपती बाप्पा आहे हा. जय मल्हार असणार आहे. एक 10 फुटाचा बाप्पा असणार आहे. खूप गोड गणपती बाप्पा दिसते. बघू शकता अशा प्रकारे आहे बाप्पाचं आसन. याच्यावरती सर्व आता वर्क होणार आहे. बघू शकता इथं काम चालू आहे वर्क जोडण्याचं आहे बघा. फर्निचर जॉईनिंगचं कामसुद्धा बघू शकता आपल्याला. अशा प्रकारे काम चालू आहे इथं बाप्पाचं. खूप इथं मन प्रसन्न वाटते एवढे मोठे मोठे बाप्पा बघून, कारण की जिकडे नजर जाईल ना तिकडे फक्त आपल्याला मोठे मोठे बाप्पा बघायला मिळतात. हे बघा सगळीकडे आपल्याला मोठे मोठे गणपती बाप्पा बघायला मिळतात. तर नमस्कार, आता आपल्यासोबत आहेत किशोर पाटील या कारखान्याचे ऑनर आहेत. तर आपण दादांसोबत थोडंसं गप्पा मारूया. दादा नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती बाप्पा मिळतात? माझ्याकडे 4 फुटापासून 10 फुटापर्यंत आहेत मूर्त्या. प्रभाव लावून 14 फुटापर्यंत जातात, 13-14 फुटापर्यंत. 14 फुटापर्यंत. आणि आपण आतापर्यंत कुठे कुठे पाठवल्यात गणपती बाप्पा? आपला हैदराबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, गुजरात, बडोदा सगळीकडे. माय गुडनेस, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे हैदराबादपर्यंत आपल्या मूर्त्या गेल्या आहेत. म्हणजे खूप अशा वेगवेगळ्या बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा दादांनी मूर्त्या पाठवल्यात आणि तिथल्या मूर्त्या तर तुम्ही बघितल्यात. खूपच सुंदर मूर्त्या आहेत तिथल्या. आणि दादा काय आपला किती टार्गेट असते, दरवर्षी किती आपण सेल करतो? आपण दरवर्षी ह्या कलरमध्ये कमीत कमी 70-80 मूर्त्या करतो दरवर्षी आपल्या टार्गेट. आणि अशा या कच्च्यावाल्या? कच्च्यामध्ये असतात एक 300-400 पर्यंत मूर्त्या असतात. 300-400 वाल्या येतो. हे खूपच सुंदर असं काम चालू आहे दादांचं. कस्टमाइज पण देतो. अच्छा, कस्टमर म्हणजे जशी कस्टमरची डिमांड असेल तशी तसं. आणि स्केचनुसार पण बनवून देतो. मंडळी इथे ना आपल्याला स्केच जसं तुम्ही जर प्रोव्हाइड केलं तर तशी इथे मूर्ती कस्टमाइज सुद्धा करून मिळेल आणि जशी कस्टमरची डिमांड असेल तशी इथे मूर्ती बनवून सुद्धा मिळणार आहे. खूप छान वाटलं दादा तुमच्यासोबत बोलून. हे होते आपल्यासोबत किशोर पाटील, यांचाच हा वर्कशॉप आहे. धन्यवाद दादा. आणि मंडळी आता आपण आलो आहे प्रसन्नता आर्ट तांबडशेट येथे. बघू शकता पहिला जो आपण बघितला हा श्री गणेश कला केंद्र आहे. याच्या जस्ट साईडलाच आहे प्रसन्नता आर्ट. सो आता आपण इथे पण बघू शकता खूप मोठे मोठे बाप्पांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. सो आता आपण या वर्कशॉपला भेट देणार आहोत. आणि मंडळी समोरलाच एक बघताय महाराजा जो की 10 फुटाचा असणार आहे आणि याचं कलर काम झालेलं आहे. बघू शकता
खूपच गोड गणपती बाप्पा दिसते आणि कलरमध्ये ना एवढा अट्रॅक्टिव्ह दिसतं ना बाप्पा. हे सर्व गणपती बाप्पा आहेत नाही बघा, हे मुंबई स्टाईल पेंटिंग केलं आहेत, कारण की त्याच्यावरती ना ती बॉडी कलरवरती ना तुम्ही चमक वगैरे बघू शकता. अशा प्रकारे बाप्पाचा कमरपट्टा आणि धोतर वगैरे तुम्हाला पाहायला मिळालं आहे. अंगावरती बाप्पाच्या शेळासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे बघू शकता बाप्पाचं नाम खूपच गोड नाम आहे बाप्पाचं आणि पर्पल कलरमध्ये बाप्पाचे डोळे पेंट केले आहेत. खूपच सुंदर अशी लिखाई बघायला मिळते आपल्या बाप्पाची. बघू शकता आणि असा लुक असणार आहे बाप्पाचा की खूपच गोड आणि अट्रॅक्टिव्ह लुक दिसते. बघू शकता खूप ब्रॉड गणपती बाप्पा आहे. त्याचे बाप्पाचे जे कान वगैरे बघता तुम्ही पण जसं तेजुकायचा राजा असतो ना तसे बाप्पाचे कानसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठा महाराजा या 10 फुटाचा असणार आहे. आणि पुढे आपण बघते हा बघू शकता. ओ माय गुडनेस, हा बाप्पा बघा, हा सुद्धा तसाच आहे महाराजा. व हा आहे ना थोडासा मोठा आहे आणखी. खूपच असे ब्रॉड गणपती बाप्पा आहे तिथे. ॲक्च्युली ते फोनमध्ये येतसुद्धा नाहीत पूर्णपणे. हे बघू शकता. आणि हा बाप्पा बघा, एक असा बैठा बाप्पा वाटते. हा सुद्धा 10 फुटाचा असणार आहे. आणि इकडे आपण बघतोय बघा ही प्रभावळ जी आहे ना, हे बघा या प्रभावळीचं काम चालू आहे ॲक्च्युली पेंटिंगचं. मगाशी दादा इथे पेंटिंगचं काम करत होते. ही बघू शकता हनुमानाची प्रभावळ पाहायला मिळते आपल्याला. आणि तो पण ना हनुमान बघा 3 मुखी हनुमान आपल्याला पाहायला मिळते. आणि खूपच अशी ब्रॉड ही प्रभावळ आणि खूपच अशी आकर्षक आपल्याला दिसते. खाली बघू शकता पर्पल कलर तिला लावलेला आहे. आणि तिकडे एक बघू शकता खूपच गणपती बाप्पा देखणं दिसते. आपण तो गणपती बाप्पा बघूया. आणि मंडळी तुम्ही आता बघू शकता बघा 6 हातवाला बाप्पा. या खूप असा अट्रॅक्टिव्ह बाप्पा दिसतोय. ॲक्च्युली खूप प्रशस्त बाप्पा दिसतोय. आणि या साईडला बघू शकता तेजुकायचा राजा आहे, पण तो पण 6 हातवाला आहे. बघू शकता 6 हातवाला तेजुकायचा राजा आहे. इकडे सर्व जॉईनिंगचं वगैरे काम चालू आहे त्यांचं. हे बघा असे जॉईंट लावले आहेत बाप्पाचे. एक जॉईंट आहे ना किती मोठा असं लावलं आहे बघा. आणि तो कशा प्रकारे त्यांनी जॉईंट केले आहेत. पूर्ण जॉईंट आपल्याला बघायला मिळतात. मला थोडा असा पहिला ब्लॉग असणार आहे जी तुम्हाला जॉईंट वगैरे सर्व दाखवतोय मी. खूपच असं अट्रॅक्टिव्ह आहे हा गणपती बाप्पा. आणि हे पेंट झाल्यावर ना खरोखर डोकं चक्रावून सोडतील असे बाप्पा आहेत इथे. आणि मंडळी हा एक बघू शकता इथे ना सगळे ऑलमोस्ट जवळजवळ 10 फुटाचे बाप्पा आहेत. म्हणजे प्रभावल पकडून ते 13-12 फुटाचे असे बाप्पा आहेत. हा सुद्धा बाप्पा एक याचं म्हणजे फिनिशिंगचं वगैरे असं काम झालं आहे. पॉलिश वगैरे बाप्पाला करून झालं आहे वरती. हा जो बाप्पाची जी सोंड आहे ना बघा किती अट्रॅक्टिव्ह सोंड दिसते. तेवढंच मोठा बाप्पाचा दातसुद्धा इथं दाखवला आहे. खूप मोठा गणपती बाप्पा आहे ते. हे ह्या बाप्पाचा जो फेस आहे ना तो बघा एकदम असं मासूम आणि असं क्यूट फेस दिसतंय बाप्पाचा. ह्याचंसुद्धा जॉईनिंगचं काम चालू आहे. खालती बघू शकता तुम्ही बाप्पाचे पाय वगैरे जॉईन झाले आहेत. हात वगैरे साईडला ठेवले आहेत. त्याचं जॉईनिंगचं काम चालू आहे बाप्पाचं.